धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। खंडोबाचं देऊळ, खंडोबाचं माळ हे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण आहे। सदर ठिकाणी पोचल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। सदरचे ठिकाणे श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव 12 किलोमीटर लांब असलेल्या आणि पेडगावच्या पश्चिमेला शंकरनगर येथे 2 ते 2.5 किमीवर खंडोबाचा हा माळ आणि खंडोबाचं देऊळ आहे। याच माळावर छत्रपती संभाजी महाराज यांना साखळदंडामध्ये जखडून येथे आणल्याचे स्थानिक लोक सांगतात। हे आमचे पाहुणे श्री विजय भागवत असून हे कुरकुमचे रहिवासी आहेत। त्यांना इतिहासाची आवड असून छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी त्यांना नितांत आदर आहे। हाच तो खंडोबाच्या माळाचा परिसर आहे। आता या ठिकाणी संपूर्ण शेतीवाडी आपणास दिसून येत आहे। ऊसाची वगैरे सर्व प्रकारची पिके येथे दिसतात। 350 वर्षापूर्वी हा नुसता माळाचाच परिसर होता, म्हणून त्याला खंडोबाची माळ असे बोलले जात होते। हा मंदिराचा सभामंडपासून पुढे आपणास दीपमाळ दिसत आहे। नमस्कार मंडळी, मी हनुमंत बोराटे गडकोटाचे भ्रमण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। आज या ठिकाणी पेडगावच्या पश्चिमेला 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर हे खंडोबाचं मंदिर आहे आणि हा संपूर्ण तुम्हाला जो माळ दिसत आहे, ह्या खंडोबाच्या माळावरती आपले छत्रपती संभाजी महाराज कवी कलश यांना मुकरर खान आणि त्यांचा मुलगा इकलास खान हे इथे घेऊन आले आणि इथे आल्यानंतर औरंगजेबाला बहादूर गडावरती म्हणजे धर्मवीर गडावरती निरोप पाठवला। काफर संभा मैं लेके आया हूँ एवढं बोलल्यानंतर औरंगजेबाने त्यांना सांगितलं की तुम्ही इराणी घोडा घाला, डोक्याला इराणी टोपी घाला। आता इराणी टोपी घातल्यानंतर संभा पळून जाणार नाही आहे याची खात्री झाली त्याची। एवढ्यावरच ते थांबले नाहीत। छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर रायप्पा महार होता, स्वामिनिष्ठ रायप्पा महार। तो आल्यानंतर तो ह्याच ठिकाणी खंडोबाच्या माळावरती शंभूराजांच्या ह्याच्यामध्ये सामील झाला। धिंड काढायला सांगितली। ती जी धिंड काढलेली आहे ते उंठावरती उलटं बसवलेलं आहे आणि रेखीबी नाही, उंठावरती आसन नाही, उघड्या ह्याच्यावरती संभाजी महाराजांना आणि कवी कलशाला बसवलेलं आहे आणि त्यांची संपूर्ण पेडगाव आणि इतर गावामधून धिंड काढलेली आहे। हा खंडोबाच्या माळावरती हा रायप्पा सामील झालेला आहे आणि रायप्पा सामील झाल्यानंतर कोणी शंभूराजांना टोचवतंय, कोण दगड मारतंय, कोण घाण अंगावरती टाकतंय। हे ज्या वेळेला आपल्या राजाची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, तेव्हा रायप्पा महाराजनं ह्याच माळावरती एक तलवार उपसली आणि जसं पाहिजे असं त्यानं चालवायला सुरुवात केली। परंतु मुघलांचं सैन्य प्रचंड असल्यामुळे केवळ आताच्या भाषेमध्ये 10 मिनिटाच्या आत रायप्पाचे 30 ते 35 तुकडे करण्यात आले शरीराचे आणि रायप्पा महाराजने ह्याच खंडोबाच्या माळाच्या परिसरामध्ये आपल्या राजासाठी जीवाची बाजी लावून प्राणार्पण केलेलं आहे। हे धिंड काढून झाल्यानंतर त्यांना पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला, तोच आताचा धर्मवीरगड, ह्या गडावरती रात्री 11 वाजताच्या सुमारास तिथे नेण्यात आलं। ती तारीख होती 15 फेब्रुवारी 1689 रात्री 11 वाजता। इथून स्वामिनिष्ठ रायप्पा यांनी आपले राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी प्राण अर्पण केला। अशा स्वामिनिष्ठ रायप्पा याला आमचा मानाचा मुजरा।
आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना हलहाल करून औरंगजेबाने ठार मारले. असे हाल जगाच्या पाठीवर कोणत्याही राजाचे झाले नाहीत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.